एका लग्नाची दुसरी गोष्ट। थांबा थांबा थांबा, अगं बाई तुम्ही सुरुवात केलीत का? सॉरी हा सॉरी, आज डोसे फसलेत ना माझे। मी हा म्हणजे काय झालं, राधा मला म्हणाली मी करते डोसे म्हणून, पण तिला मीच म्हंटल की अगं घाई आहे, मी डोसे करते तू चटणी कर। मग राधाने केली चटणी आणि माझे नेमके डोसे फसले। राधा, चटणी फार भारी आहे। अगं असे कसे फसले तुझे डोसे? आता काय सांगू, मी फसले खरे, पण मी पोळ्या आणल्यात ना। सगळी आयडिया माझी नव्हतीच हो। कसली? तुम्हाला मदत करायची। म्हणजे आई मला घनश्याम म्हणाला की तू आईला जाऊन नुसतं विचार की मी काही मदत करू का। त्यावर तुम्ही असं मला म्हणाल की तू काही मदत करू नको कारण तुला ऑफिसला जायला उशीर होईल, पण तुम्ही अचानक मला म्हणालात की तू जाऊन डोसे कर म्हणून। पण आई, घनश्याम मला काही म्हणेल ना, पण मला जर डोसे करता येत नव्हते तर मी तुम्हाला असं म्हणणं ही माझी नैतिक चूक नाही का आई? हो 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 राधा वहिनी, काय ग, काय हवं तुला? चटणी खूप छान झाली होती। माई आजीनी तर एका दमात मस्त केली आणि मी पण अशी पहिल्यांदाच खाल्लीये। पण घन्या काय म्हणा, चटणी एक नंबर झाली, सॉलिड, झकास। घन्या वहिनींनी केली ना? हो। ए घना खरं सांगू, तुझं आणि वहिनींचं प्रेम उतरलंय रे चटणीत। अगं मग फायनली काय झालं काय डोशांचं? आई विचारू नका, अत्यंत घाणेरडे भयंकर खूप वाईट डोसे केले मी। माझंच चुकलं ग, तुला आधी शिकवायला हवं होतं मी, म्हणजे अशी त्यांच्या घरी तुझी फजिती झाली नसती। माझी फजिती नाहीच झाली। म्हणजे आमच्या आईनी काय केलं असेल, घरातल्या सगळ्यांसमोर आई असं म्हणाल्या की ते बिघडलेले डोसे त्यांनी केलेत आणि चटणी राधाने केली। हो, सगळेजण चटणीसाठी माझं एवढं कौतुक करत होते जे मी केलीच नव्हती। म्हणजे माझं जसं जसं कौतुक होत होतं ना, तसं तसं माझा गिल्ट वाढत होता। पप्पा, आईंमुळे ना माझी एक गोष्ट लक्षात आली, सतत सतत दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा ना त्या चुका पोटात घेणं खूप जास्त महत्वाचं असतं। सुरुवातीला सगळे एकमेकांशी गोड वागतात, पण नंतर एकमेकांच्या जीवावर उठतात। नाही, माझं राधाचं असं होणार नाही, कारण नाही तुमचंही तसंच होणार आहे। म्हणून तर मी म्हणतो ना की कशाला हनीमून। बरोबर आहे, आय अग्री विथ यू। लोक हनीमूनला जातात, तिथून काय काय आणतात, शाल, छत्री, पंखा, तेच काही वर्षांनी एकमेकांना फेकून मारतात। रॉंग। काय सांगतो? मी काय ऐकतो की तू आणि घनश्याम हनीमूनला जात नाही आहात, आणि त्याचं कारण काय तर ऑफिस मध्ये असलेलं तुझ्यावरचं वर्कलोड, हे कारण आहे। सर पण काय काय पण काय? एक शब्द ही बोलू नकोस। आय एम हर्ट, मला प्रचंड संताप आलेला आहे तुझा। मी काय तुला सुट्टी दिली नसली? हे असं तू वागते आहेस, याची पनिशमेंट म्हणून आय एम गोइंग टू सस्पेंड यू फॉर नेक्स्ट 2 वीक्स। तुझी रजा मंजूर केलेली आहे मी। घनश्यामला खूप काम आहे सर, म्हणजे तो नसेल तर मी एकटी नाही ना जाऊ शकणार आमच्या हनीमूनला, त्यामुळे मला नका देऊ रजा सर, प्लीज। घनश्यामच्या बॉसला माझ्याकडे पाठवून दे। तो कशीच सुट्टी देत नाही, मी पाहतो। हनीमूनला सुट्टी देत नाही। हे बघ सोनावणे सरांनी राधाची रजा मंजूर केलेली आहे, आता दोघ जण हनीमूनला जाऊ शकतात। हा। क्या मग क्या बात है दादा, वाह वाह, काँग्रॅच्युलेशन्स सगळ्यात काँग्रॅच्युलेशन्स। पहिल्यांदा मला यादी देवकी वहिनीनं सांगितलं। 15 दिवसांची सुट्टी मिळाली ना। मी ऍक्च्युली सांगणारच होते तुम्हाला, पण आमच्या पप्पानी घाईघाईनी फोन करून सांगितलं असेल ना तुम्हाला। आता जाणार ना? घनश्याम, अरे आलाच की गणा। या या या, बसा बसा। काय ग? बसा हो। बैस रे। काय ग आई? गणा, आता काहीच अडचण नाहीये। आता तू सुद्धा तुझी सगळी कामं ऍडजस्ट कर आणि दोघं जाऊन या केरळला। एका लग्नाची दुसरी गोष्ट।